नमस्कार. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला थोडा वैज्ञानिक वाटेल, पण तो आपल्या रोजच्या जगण्याशी अगदी घट्ट जोडलेला आहे. आज आपण मानवी वर्तनामागचं, विशेषतः आपल्या स्वयंचलित सवयींमागचं वेधक विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हे सगळं कसं काम करतं हे पाहताना आपल्याला नक्कीच खूप मजा येणार आहे. चला तर मग सुरू करूया. आता हा सगळा गुंतागुंतीचा सिद्धांत समजून घेण्यासाठी आजचा आपला रोडमॅप काय असेल? अगदी सोप्पा आहे. आपण सुरुवात करूया सवयींच्या विज्ञानापासून. त्यानंतर आपण पाहूया तो प्रसिद्ध कुत्र्यावरील प्रयोग. मग काही महत्वाच्या संकल्पनांची उकल करू, अभिसंधानाचे नियम बघू आणि शेवटी या सगळ्याचा आपल्या वर्गात किंवा शिक्षणात कसा उपयोग होतो ते पाहू. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, सवयींचे विज्ञान. तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केलाय का? शाळेची ती शेवटची घंटा वाजल्या क्षणीच मुलं आपोआप दप्तर भरायला कशी लागतात? किंवा रोज सकाळी अलार्म वाजण्याचा अगदी बरोबर 1 मिनिट आधीच आपल्याला जाग कशी येते? बरं, हा काही निव्वळ योगायोग नाही किंवा कोणतीही जादू नाही, तर या आपल्या मेंदूमध्ये खोलवर रुजलेल्या कंडिशन रिस्पॉन्सेस म्हणजेच शिकून घेतलेल्या प्रतिक्रिया आहेत. आपला मेंदू हे सगळं अगदी नकळतपणे शिकलेला असतो. आणि या आपल्या रोजच्या सवयींमागचं हे अचूक उत्तर कोणी शोधून काढलं माहितीये? इवान पावलोव, या रशियन शरीरशास्त्रज्ञाने. आता यात एक भन्नाट गोष्ट अशी आहे की पावलोव यांना 1904 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं होतं, पण ते मानसशास्त्रासाठी नाही, तर पचन संस्थेवरील अभ्यासासाठी. कुत्र्यांच्या पचनक्रियेवर संशोधन करता करता ते पूर्णपणे चुकून मानसशास्त्राच्या एका महान शोधाकडे वळले. म्हणजे विचार करा, पचनक्रियेसाठी नोबेल मिळवूनही आज त्यांची ओळख कुत्र्याची लाळ गळवणारे शास्त्रज्ञ अशीच आहे. विज्ञानातील हा एक खरंच खूप रंजक योगायोग आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, तो कुत्र्यावरील प्रसिद्ध प्रयोग, ज्याने सगळा इतिहास रचला. पावलोव यांच्या या प्रयोगाचे अगदी साधे 3 टप्पे आहेत. सुरुवातीला काय होतं? कुत्र्यासमोर अन्न आलं की नैसर्गिकरित्या त्याच्या तोंडाला पाणी सुटायचं, म्हणजे लाळ गळायची. पण नुसती घंटा वाजवली तर त्याला काहीच फरक पडत नव्हता. मग पावलोव यांनी काय केलं? त्यांनी अन्नासोबत घंटा वारंवार वाजवायला सुरुवात केली. कुत्र्याच्या मेंदूने या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टींची एकमेकांशी सांगड घातली. आणि शेवटी काय झालं? समोर अन्न नसतानाही केवळ घंटेचा आवाज ऐकून कुत्र्याची लाळ गळू लागली. एक अत्यंत नैसर्गिक प्रवृत्ती एका नवीन सवयीत कशी बदलते हे यावरून अगदी स्पष्टपणे दिसून येतं. भाग 3. आता आपण यातल्या काही वैज्ञानिक संकल्पनांची सोप्या भाषेत उकल करूया. बघा, हे शब्द ऐकायला थोडे जड वाटतील, पण अर्थ अगदी साधा आहे. अन्न अभिसंधित म्हणजेच नैसर्गिक, म्हणजे ज्यासाठी कोणताही सराव लागत नाही. उदाहरणार्थ, स्वादिष्ट अन्नाचा वास येणे हा झाला नैसर्गिक उद्दीपक, आणि तो वास आल्यावर आपोआप तोंडाला पाणी सुटणे ही झाली आपली नैसर्गिक, न शिकलेली जैविक प्रतिक्रिया. अगदी सोपा आहे. आणि दुसरीकडे अभिसंधित म्हणजे काय? तर कृत्रिम किंवा नव्याने शिकलेली गोष्ट. सुरुवातीला ज्या घंटेचा कुत्र्याला काहीच फरक पडत नव्हता, तीच घंटा नंतर त्याच्यासाठी अन्नाची पूर्वसूचना बनली. किंवा समजा आपण डॉक्टरांचा स्टेथोस्कोप पाहिल्यावर आपल्याला अचानक भीती वाटते, ती एक अभिसंधित प्रतिक्रिया आहे. इथे आपला मूळ स्वभाव बदलून एक नवीनच सवय आकार घेते. आता हा तक्ता बघा. यातून नैसर्गिक आणि कृत्रिम सवयींमधला फरक अगदी चटकन डोक्यात फिट बसतो. अन्नासारख्या नैसर्गिक गोष्टीला मिळणारा नैसर्गिक प्रतिसाद आणि घंटेसारख्या कृत्रिम गोष्टीला मिळणारा शिकलेला प्रतिसाद, या अशा उदाहरणांमुळे ते अवघड वैज्ञानिक शब्दप्रयोग समजायला अत्यंत सोपे होतात. पुढे जाऊया आपल्या चौथ्या भागाकडे, अभिसंधानाचे नियम. पावलोव यांनी मांडलेले हे 7 मुख्य नियम आहेत. प्राणी एखादी गोष्ट कसे शिकतात इथपासून ते मानवामध्ये एखाद्या गोष्टीची विशिष्ट भीती कशी निर्माण होते, या सर्वांचं कंट्रोल याच नियमांकडे असतं. आपली शिकण्याची संपूर्ण प्रक्रिया खऱ्या अर्थाने याच नियमांभोवती फिरत असते. आता यातले 2 नियम जरा लक्ष देऊ नये का? सामान्यीकरण आणि भेदभाव. शिकण्याची प्रक्रिया एका व्यापक प्रतिक्रियेकडून अत्यंत विशिष्ट आणि अचूक प्रतिक्रियेकडे कशी जाते हे यात दिसतं. म्हणजे कसं? सुरुवातीला कुत्र्याला कोणत्याही प्रकारच्या घंटेच्या आवाजाने लाळ गळू शकते. याला म्हणतात सामान्यीकरण. पण काही काळानंतर तो कुत्रा फक्त आणि फक्त अन्नाशी जोडलेल्या एका विशिष्ट घंटेचाच आवाज ओळखायला शिकतो. याला म्हणतात भेदभाव. आहे ना रंजक? आणि आता इथली सर्वात भारी आणि मनोरंजक गोष्ट काय माहितीये?
एखादी सवय जरी आपण पूर्णपणे विसरल्यासारखी वाटत असली तरी ती अचानक परत येऊ शकते. म्हणजे बघा, घंटेचा आवाज करून अन्न देणं थांबवले तर काही काळाने कुत्र्याची लाळ गळणं थांबते. हे झालं विलोपन. पण अनेक दिवसांच्या गॅपनंतर जर अचानक पुन्हा घंटा वाजवली तर ती सवय पुन्हा उफाळून येऊ शकते. याला म्हणतात पुनर्स्थापना. आपला मेंदू जुन्या सवयी पूर्णपणे कधीच पुसून टाकत नाही, हेच यातून सिद्ध होतं. चला आता येऊया आपल्या शेवटच्या आणि सर्वात व्यावहारिक भागाकडे, वर्गातील उपयोग. आता प्रयोगशाळेतून बाहेर येऊन प्रत्यक्ष जगात विचार करूया. शिक्षक शाळेत हे कसं वापरतात? खूप हुशारीने. कंटाळवाण्या किंवा कठीण वाटणाऱ्या विषयांना ते रंगीत चित्र, छान व्हिडिओ आणि बक्षिसांसोबत जोडतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबद्दल आपोआप एक सकारात्मक आणि उत्साही प्रतिक्रिया निर्माण होते. आणि अशा प्रकारे शिकण्याची प्रक्रिया एकदम आनंददायी होऊन जाते. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर एक उत्तम शिक्षक हा या कंडिशनिंगचा किंवा अभिसंधान प्रक्रियेचा मास्टरच असतो. दररोज वर्गात वेगवेगळ्या गोष्टींचं योग्य नियोजन करून ते संपूर्ण वर्गाचं व्यवस्थापन करत असतात. शिक्षक वर्गात आले की मुलांनी आपोआप शांत होणं किंवा एखादा विशिष्ट विषय म्हटल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद येणं, हे सगळं याच क्लासिकल कंडिशनिंगचं अगदी उत्तम उदाहरण आहे. तर आज आपण पावलॉवच्या या अप्रतिम सिद्धांताची सफर केली. पण जाता जाता 1 मिनिट थांबून जरा आजूबाजूला नजर टाका आणि ह्या प्रश्नाचा नक्की विचार करा. आपल्या आयुष्यात अशा कोणत्या लपलेल्या घंटा आहेत ज्या नकळतपणे आपलं वर्तन नियंत्रित करत आहेत? फोनची नोटिफिकेशन रिंग वाजल्यावर आपण हे सगळे त्या कुत्र्यासारखेच तर वागत नाही ना? आहे की नाही विचार करायला लावणारी गोष्ट? हे एक्सप्लेनर पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि भारी माहितीसह.